नमस्कार मंडळी, काय चाललंय? आज आपण परत एकदा चालू आहे फिरायला. आता हे म्हणणं खरं तर मी बंद केलं, पण तरी आपण चालू आहे फिरायला. आज आपण जात आहोत रेवदंडा किल्ला बघायला. तर खरं तर रेवदंडा किल्ला पण आहे आणि बीच पण, तर मजा येणार. हा फुल एकदम टाईमपास व्लॉग असणार. तर आपण डायरेक्ट आता भेटू कुठे, नेहमीप्रमाणे गाडीवर. चला आपण आता पेट्रोल टाकून घेऊया. निघा. गाडी घालून स्टँड लागलंय असं लागलं नाही ना काका? त्याला काही मला वाटतं स्टँड लागलंय. खात्री बघा बघा बरं एकदा. मी म्हणलं स्टँड लागले असं झालं म्हणून चुकून होतं, पण हा जपून जपून काका. सकाळ सकाळी सीन झाला हा. त्या आजोबा पडले म्हणून मी कधी उतरताना स्टँड डबल चेक करत असते लागले. त्याचं असं झालं की स्टँड लागले की लागलं नव्हतं. त्यांना वाटलं स्टँड लागले म्हणून त्यांनी गाडी दिली सोडून पैसे काढाय. मित्रांनो लक्ष द्यायचं. हो चला, आपली सुरुवात तर काय, आपली सुरुवात चांगली झाली ना. आपण जे सकाळ सकाळ सुरुवात दृश्य पाहिले ते चांगलं नव्हतं, पण जाऊ द्या. आपलं आता पेट्रोल टाकून झालेलं आहे. नमस्कार मंडळी, मी तेजस तुझं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर वंडर विथ तेजस. आणि आज आपण चाललेलं आहे कुठं तर रेवदंडा किल्ला, त्याचबरोबर अलिबाग बीच पण फिरून म्हणजे मी काय एन्जॉय मस्त निवांत एन्जॉय करणार आहे. मस्त बघू. तसं उन्हाळा असल्यामुळं बीचवर पण जाम गरम हवा असत्या, पण तरी पण रेवदंडा किल्ला तर बघून समुद्र शेजारी असल्यामुळं त्याच्यावर मस्त मजा वाटेल. बघू तिथं जर जागा असेल तर तिथंच मी चिल करत बसेन थोडा वेळ आरामात, आणि मग येईन. कधी येईन माहीत नाही मला. तर निघूया. आपलं पेट्रोल टाकून झालेलं आहे आणि तुम्ही आता तेच बघितलं ते का कसे काय पडले. आणि मग काय माहीत, मला जरा वाटलं पेट्रोलचं बरोबर टाकतात का नाही ते चेक करण्यासाठी मी कॅमेरा चालू केलेला आणि मला काय दृश्य बघायला मिळालं. जाऊ असं ते काका जरा नीट असायचं म्हणजे झालं, लागलं नसावं कुठं त्यांना. बाकी काय आज काय आहे, आज रविवार आहे. आज गुढीपाडवा आहे आणि आज नवीन वर्ष चालू होते, मराठी नवीन वर्ष. त्यामुळे तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आहे. हे वर्ष तुम्हाला भरभराटीचं आणि सुखा समृद्धीचं जावं ही माझी इच्छा. आणि आपल्यालाही चांगलं जावं, आपल्याला जास्तीत जास्त ट्रॅव्हल करायला मिळावं, जास्तीत जास्त व्लॉग्स बनवायला मिळावे आणि असंच आपली पण प्रगती व्हावी याच नात्यानं. अरे इथं कोर्ट आहे कसला तरी. हे आपण पण एक इच्छा धरूया किंवा एक काय म्हणतात त्याला, काय म्हणतात रे, असं निश्चय करून पुढे जाऊ दे. चला आपण आपल्या ह्याच्याकडे. हा रस्ता काय दाखवण्यासारखा नाही, रोजचाच झाला आहे. तुम्ही बी म्हणत असाल सारखा हाच रोड दाखवतोय, हा दुसरं काय दाखवत नाही. दाखवू पुढं गेल्या थोडं. ही ब्लॉग बघताना ना तुम्ही एक लक्षात ठेवा की यात मोस्टली असाच टाईमपास असे रोडच असेल. रेवदंडा फोर्ट पण एवढा काही मोठा नाही, पण बीच शेजारी असल्यामुळे चालू आहे. मला जरा आरामाची गरज होती लई. ऑफिस वर्क करून कंटाळा आलेला आहे, त्यामुळं सांगू जेव्हा पण मी गाडी आहे ना आपल्या
खंडाळा शहरातून चालू होतो का नाही, खंडाळ्यातून चालू लोणावळ्यात नाही, खंडाळ्यातून जेव्हा मी चालू होतो मला प्रत्येक वेळ आहे ना एखाद्या आपल्या बॉलिवूड मूवीतल्या आहे ना पात्राप्रमाणे जाणवतं. असं वाटतं आपण त्या मूवीमधला आपण एक मेन पात्र. अरे काय फिलिंग येते एकदम ते ओल्ड आहे. कारण ते मूवी मोस्टली तर मूवींची शूटिंग अगोदर इथंच होत होती ना लोणावळ्याला, खंडाळा. ते बघून मग जेव्हा आपण ते गाडीवाला फील येतो ना, अरे लय मजा वाटते. आणि जर ह्यात धुकं बिकं असले ना छान छान लागते तरी एकदा मी अनुभवले लय भारी वाटत लोणावळा. त्याचे रोड कसले वाटतात बघा ना, एकदम सुंदर. त्यामुळेच मला असं भासत असेल की हिंदी चित्रपटातल्या एखाद्या पात्राप्रमाणे, प्रमुख पात्राप्रमाणे. चला पुढं तुम्हाला ड्यूक नोज दिसते का, म्हणजे नागफणी. ते तिथं नागफणी तिथं बी आपल्याला जायचं. जरा हिवाळ्यात आता येता हिवाळ्यात नक्की आपण करू ड्यूक नोज. रॅपलिंग करायचं का ट्रेक करायचं आता ते बघायला लागला. सकाळ गर्दी बघा, ही सकाळची गर्दी आहे या लोकेशनसाठी. पण भारी आहे, तेच आहेत सगळे बाईक ग्रुपच आहेत. म्हणलं ना लोणावळ्याला या, तुम्हाला जर गाड्या बघायला असेल ना लोणावळ्याला सगळे द्या. हो 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 हो, डोळ्याचं पारणं फिटलं रे गाड्या बघून. आणि इथं काहीतरी आहे राहू, ते काहीतरी चालू माहीत नाही, पण इथं काहीतरी मजाच आहे राव. आपण मी कधीतरी घेऊ अशी सुपर बाईक चालू. तुम्ही बघितल्या का, तुम्हाला जर दिसले असतील या व्हिडिओमध्ये तर नक्की सांगा कोणकोणत्या दिसले तुम्हाला. या लिमिटवर आहे समोर पालीवाला रस्ता, म्हणजे उंबरखिंडीचा रस्ता क्रॉस करून जरा पुढं आलेला आहे अलिबागकडे. आता आज होणार आपल्या शरीराचा छळ. इथून पुढे शरीराचा बी छळ आणि गाडीचा बी छळ. गाडी म्हणेल इकडं कशाला आणलं मला. अरे एवढे स्पीड ब्रेकर करून ठेवलेत ह्या लोकांनी, जिथं गरज नाही तिथेही स्पीड ब्रेकर. अरे 200-200 500-500 मीटरवर स्पीड ब्रेकर. असला मूड जातो ह्या इकडे गाडी चालवायचा. अरे काय सांगा, मी ऑलरेडी, तुम्ही म्हणाल मला कसं, मी ऑलरेडी 2 वेळा येऊन गेले. माझ्या मते जेव्हा आपण ब्लॉगिंग चालू केली ना, मी जेव्हा ब्लॉगिंग चालू केली त्याचा दुसरा का तिसरा व्हिडिओ अलिबागचा होता. पण कधी तो मी हेच करू शकलो नाही, यूट्यूबवर टाकूच शकलो नाही, पोस्टच करू शकलो नाही. कारण त्यावेळेस माझ्याकडे नव्हता माईक, आणि माईकला नसल्यामुळं घोळ झाला की त्याचा आपला व्हॉइसच आवाजच आला नाही. त्यामुळे त्याला बकवास वाटतं. त्यात फक्त गाडीचा घर्र घर्र केलं. मग मला तो कधी मन झालं नाही ते की टाकावं म्हणून, त्यामुळे तो काही टाकलाच नाही. तो लॅपटॉपमध्ये तसाच पडून नाही बनवलेला. हां, त्यामुळं आता ही आहे का स्पीड ब्रेकरच स्पीड ब्रेकर. आणि बारके नाहीत मोठमोठे. शहराचा आणि गाडीचा दोन्हीचा छळ होतो इथं. आता आपण जाणार आहोत पेनकडे. पेन असेल 30 किलोमीटर खालापूर, किंवा खालापूरपासून 30 किलोमीटर, आणि तिथून 30 किलोमीटर अलिबाग. आणि अलिबागपासून 10 ते 15 किलोमीटरवर रेवदंडा बीच आणि किल्ला. तर असा आपला आजचा रूट आहे. पेनच्या जवळ आलो. पेन म्हणजे पेन 5-7 किलोमीटर राहिला असेल. आणि आता आपल्याला लागलेलं भूक, म्हणजे नाश्ता करायची खरी आपली वेळ झाली आहे रोजची. आणि आता पाहिलं पाहिजे नाश्ता. तसं लास्ट टाईम एकदा मी नाश्ता केला होता, तिथं चांगला होता राव. पण ते प्लेस मला एक्झॅक्टली आठवण आहे आता की कोणत्या ठिकाणी गेलं ते ठिकाण कुठं होतं. कारण खूप जास्त वेळ झाला आहे मला पण आता येऊन इकडे. मला काय समजलं नाही. मला असं नजरेस पडते का नाही माहीत नाही, ज्यातून माझ्या नजरेस पडाय नाही का असं खूप सुंदर
असं आणि विहंगम असं दृश्य आहे. पण त्यात हे स्पीड ब्रेकर आले की वाटच लागते राव. या स्पीड ब्रेकराने एवढा मला त्रास दिला आहे रे आतापर्यंत. पाड दुखायला लागली राव. त्यामुळे इच्छा चालली माझी गाडी चालवायची. असं जसं असेल तसं हा पण एक ट्रॅव्हलिंगचा भाग म्हणून आपण घेऊ. पण त्रास जाम होतोय. गाडीचा मोसम तुटतोय, सगळं तुटतंय, बॉडीला त्रास होत आहे ती गोष्ट वेगळी. तर आता वाजलेत 9 आणि आपला नाश्ता करून झालेला आहे. पेनच्या जस्ट थोडंसं अलीकडे 3-4 किलोमीटर अगोदर, म्हणजे तसं 3-4 किलोमीटर पेन म्हणजे इथनं पेनला जातो आणि आपल्याला इकडून असं हायवेला जायचं आहे, मुंबई आणि कुठला मुंबई गोवा हायवेला. तर तिथं जरा अगोदर आहे, 300-400 मीटर अगोदरच आहे हॉटेल आहे. हॉटेल पूर्ण ब्रह्म. अरे चांगलं लागतं राव. मागच्या वेळेस मी तिथंच खाल्लेलं ना, आता बी तिथं चव चांगले, मिसळची तर चांगले, वडापाव बी मागच्या वेळेस चांगला लागलेला. तर कुणाला जर ह्या रोडनं ट्राय करा असेल तर ट्राय करू शकता. जर माया बघणाऱ्यात, माझे व्हिडिओज बघणाऱ्यातलं कोण जर येत असेल. ओके, आता आपल्याला इथून पुढं जरा 2-3 किलोमीटर बाहेरच्या बाहेर गेलं का मुंबई गोवा हायवे लागेल. तिथून किती 15-20 किलोमीटर तसा रस्तो. चलो, मुंबई गोवा हायवे लागलेलं आहे. आता हा रोड एक चालेल 10 किलोमीटर. तिथून मग अजून एक डायव्हर्जन अलिबागकडे जायला. मग तिथून 30-35 किलोमीटरचा प्रवास असेल रेवदंड्यापर्यंतचा तो. आता हा रोड जरा चांगला असावा. जेव्हा लास्ट टाईम आलो ना तेव्हा दिसायला मस्त चांगला आहे रोड, आणि अचानक मधूनच कुठून खड्डा येतो, धब्ब दिशेने गाडी जाते. त्यात हे माझ्यासोबत ऑलरेडी झाले. मी खड्डालाही बेकार वाचवले. त्यामुळे मला ह्या रोडवर भीती आहे की एकदम चांगला एकदम धूम होईना म्हणजे झालं. मागे एक तुम्हाला बोर्ड दिसेल अलिबागचा, वर असा वरच लावला अलिबाग, पुढून खाली उतरायचं आणि हा रोड येतोय तुम्हाला अलिबाग, आणि इथून राईटला परत अलिबागला जायचं. हा नॉर्मल अलिबागचा रोड. आता इथून एक पदरी रस्ता चालू. अलिबाग सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी जायला सुद्धा एक पदरी रस्ता आहे म्हणजे मला आश्चर्य वाटतंय. इथनं JSW पर्यंत तुम्हाला मिळेल रोड मोठा, पण तिथनं पुढे सिंगल रोड आहे. सिंगल रोड म्हणजे एक यायला एक जायला, त्यात 2 गाड्या बसणं बी अशक्य आहे. जिल्ह्याचं ठिकाण आहे, रायगड जिल्ह्याचं मुख्यालय आहे अलिबाग. JSWच्या सिमेंट पण आहे आणि स्टील पण आहे ना. हा मला नेमकं आठवणं झालं, पण इथं जर स्टील लिहिलेलं आहे समोर दिसते JSW स्टील. पण मला असं का वाटतं त्यांचं हे पण आहे, सिमेंट पण आहे. जाऊ काय सोडून खूप जाम बेकार म्हणजे पेक्षा जाम मोठी फॅक्टरी आहे. त्याच्यामधून हा रस्ता जातोय. पुढं पार्किंग, खाडी चालू होतात. पुढं आलं का नाही तुम्हाला ही नदी बघायला मिळते. कसली मोठी आहे नदीचा आकार म्हणण्यापेक्षा विस्तार, आणि असणारच मोठा, कारण ही नदी आता पोचलेली आहे समुद्राकिनारी. समुद्राच्या जवळ पोचल्यावर नदी मोठ्याच होत जाते. त्या पात्र मोठं होतं त्यांचं, वाढलेलं असतं. मला तर अगोदर वाटायचं खाडे, परत लक्षात आलं इथून तर अलिबाग अजून लांब. अलिबागच्या जवळ समुद्र लागणार.
अजून खाडी म्हणण्यापेक्षा अजून तरी समुद्र नदीच म्हणलेलं बरोबर आहे. खाडी पाच जवळ गेल्यावर कुठे ते मिक्स व्हायच्या वेळेस तिथं. हां चला आता सिंगल रोड चालू आहे. आता दगदगीचे प्रवास. आता अलिबाग काय तर 7-8 किलोमीटर राहिले तर निवांत चालू आहे. जरा जंगलाचा भाग आहे. निवांत तिथून अजून 10 किलोमीटर तर आहे वाटतं रेवदंडा. त्यासाठी आपल्याला मॅप लावावं लागणार आहे. कारण मला माहीत नाही रेवदंडाचं किती लांब आहे किती. अलिबागपर्यंत रोड माहीत आहे. मी इथपर्यंत आलो भुर्र. हो हो हो. इथं असं आहे एक गाडी जर मोठी समोर असली का क्रॉस करणं एवढंच आहे. आपण अलिबाग समुद्रकिनारी म्हणजे आता या भाषेत अलिबाग बीचवर पोचलेलो आहे. पण इथून बघून असं वाटते मुलकाची गर्दी आहे राव. कशी काय माहीत पण लई गर्दी दिसते. गाडी डायरेक्ट जाते वाटतं. हे भारी आहे गाडीपर्यंतच डायरेक्ट जाते. गाडी इथंच. या आहे अलिबाग बीच. पण अलिबाग बीचवर फुल गर्दी आहे जाम. त्यामुळे आपण जायचं आता रेवदंडा बीचला. आणि ती तिकडं कुलाबा किल्ला आहे. पण आता भरती आहे तिकडे जाता येत नाही ते किल्ल्यावर. हां विठ्ठलचा कॉल आला तर विठ्ठलला केला गेला नाही. आता चला रेवदंडा किल्ल्याला आणि बीचवर जाऊया आपण. रेवदंडा त्या तिकडे. चला रेवदंड्याला बी जाम गर्दी दिसते रविवारचं. लई गाड्याचं. आणि मँग्रोज असं मँग्रोज म्हणतात आपल्यात काय म्हणतात माहीत नाही मला मराठीत. मी जेवढं ऐकलं मँग्रोजचं जंगल म्हणतात जे खाऱ्या पाण्यातच येते. आणि त्यामुळे आपल्याला जंगल क्लिअरली जंगलमध्ये समुद्र दिसत नाही हेच दिसते सगळं. ते बी खाऱ्या पाण्यातच आहे. आता इथे एक दिशादर्शक लावलेला आहे. वो कुठं म्हणते रेवदंड्याला आतच जायचं आपल्याला ॲक्च्युअलला. इथं बघा तुम्हाला दिसते ते लिहिलेलं रेवदंडा नागाव मुरुड काय काय लिहिलेलं. आपण रेवदंडा मुरुडला हाच रोड जातोय वाटतं. अजून 10 किलोमीटर. मला वाटलेलं मस्त समुद्र किनाऱ्यावर म्हणजे समुद्र फेस मग काय सी फेस रोड असेल मस्त मजा येईल जायला. काय राव इकडे झाडांमुळे घरातून तसं हा पण सीन खराब नाही पण तो काय वेगळाच मजा आली असती बघायला. की एका साईडला समुद्र एका साईडला रस्ते आणि झाडी. काय झाडी काय डोंगर काय समुद्र एकदम झाकासच झाला. दिसत नाही एवढं जास्त लोक असल्यासारखं दिसत नाही. पण मे बी इथं कॅम्पिंग चालतं तिकडून गर्दी लागायची. त्यापेक्षा गर्दी नसावी लय भारी. रस्ते लहान झालेले. रामेश्वर मंदिर वा इकडं इकडं काय रे हे मंदिर बाहेर आहे. जाता जाता आपण थांबायला बघू मग जाऊ. नमस्कार मित्र. आता आपण पोचलेलो आहे रेवदंडा फोर्टवर. आणि खरं तर सगळ्यात मुख्य आकर्षण हेच आहे ना 7 खानी बुरुज. आता 7 खानी तर बघायला गेलं तर 1 2 3 4 5 6 7 आहे. 7 खानी. एक खाली अशी वरचा पडला. आता बघाय पाहिजे. बाकी किल्ल्याची अवस्था अशी आहे. आणि बघू अजून काय काय बघायला मिळते आपल्याला किल्ल्यासोबत इथे. बघण्यासारखं वाटत ना. तोफा आहे त्या पंचधातूच्या तोफा आहे त्या अजून गंजलेल्या नाही त्या.
इथे एक तोफा, या तोफेचं संरक्षण केलेलं दिसते, जरा नवीन गाडा बिडा बनवून ठेवलेलं आहे. ही गोष्ट सांगायला लागते की तोफ्यावर बसू नका, ही सगळ्यात लज्जास्पद गोष्ट आहे. अजून ही काय पूर्ण खोली मोठमोठी. जर ह्या किल्ल्याबद्दल सांगायचं तर हा किल्ला बांधलेला पोर्तुगीजांनी 1600 काय तर 4-5 काहीतरी असं हा किल्ला बांधलेला पोर्तुगीजांनी. तुम्हाला माहीत आहे फक्त इंग्रजच नव्हते, पोर्तुगीज पण होते, ज्यांना डच म्हणलं जाते, फ्रेंच लोक होते, हे सगळेजण इथं येत होते भारतात. त्यांनी बांधलेला. मग 1808ला मराठ्यांनी तो जिंकला त्यांच्याकडून, आणि परत 1818ला इंग्रजांनी जिंकला मराठ्यांकडून, आणि त्यानंतर त्याची अवस्था अशी आहे. बघू वर जात आहे ते अजून काय काय आहे बघण्यासारखं. आता आपण त्या रूममधून आलो, ह्या रूममध्ये आणि ह्या रूममध्ये आपण ह्या 7 खानी बुरुजमध्ये कसं दिसते. वाव. वर जायला रस्ता बिस्ता काही नाही, आय थिंक एवढंच आहे इथे. ह्याच्यापेक्षा जास्त इथं काय अपेक्षा करण्यासारखं नाही. मागं बीच आहे, पलीकडे अजून एक किल्ला आहे, त्या तिकडं कोरलाई आहे, कोरलाईचा किल्ला त्या साईडला त्या तिकडे. बाकी इथं अजून बघण्यासारखं तर काही दिसत नाही. अजून हे तोफा आहेत, अरे लहान मुलांना बसवून ह्या इथं तोफा आहेत आणि लहान कसं तोफा आहे त्या. हा सगळा किल्ल्याचा भाग आहे, दिसतोय का तुम्हाला. हा सगळा रेवदंडा किल्ल्याचा भाग. पण इकडं आता कॅम्पिंग साईड प्रायव्हेट कॅम्पिंग साईड आहे. आणि आता भरती चालू झाल्यामुळं खाली जाता येत नाही, अवघड आहे. आपल्याला बीचवर बघायचं होतं, बीचवर कुठून रस्ता आहे ते बघू. रस्ता मिळतो इकडून, रस्ता आहे तो बंद केलेला, म्हणजे इकडे यायचा. आपल्याला अजून काय काय माहिती ते बघायला. त्या तिथं समोर आहे तुम्हाला, तो आहे कोरलाई किल्ला. त्या किल्ल्याबद्दल नाही मी आता आल्यावर मला समजलं कोरलाई किल्ला होतो. आता त्या किल्ल्याला पण जायला पण त्यासाठी आता आपल्याला एक्स्ट्रा प्लॅनिंग करायला लागेल. माझी तर ताकद संपलेली आहे. एक दिवस कॅम्पिंगला यायचं आणि मग काय करायला पाहिजे, त्यानंतरच जमेल. असं केलं पाहिजे. डोकं चालवायचं. हां आता बघू. आणि तुम्हाला दिसेल भरतीचं पाणी पाकिटपर्यंत आलेलं आहे, भरती चालू आहे. आता ओहोटीशिवाय आपल्याला बीचवर जाता येत नाही. तसा आपला हा किल्ला फिरून झाला. किल्ल्याला जास्त काहीच नाही, तुम्ही बघता एवढंच आहे. बाकीचा जो पार्ट आहे तो प्रायव्हेट केला आहे, तिथं कॅम्पिंग चालू आहे, त्यामुळे तिकडं जाता येत नाही. आणि बीचवर जायला भरती चालू आहे. तरी पण आपण बीचवर जाऊ एकदा आणि बघू काय होते. चलो. जर परत काय नसेल तर समजायचं आपला परतीचा प्रवास बीचवर काय मिळालं तर, नाहीतर आपला परते बरं आपण जाऊ त्या ब्रीचवर. हां ठीक आहे. तरी एकदा तुम्हाला लास्टचा मी हे देतो बघून घ्या. तसं आपला आता रेवदंडा फोर्ट फिरून झालेला आहे. पोर्तुगीजांनी बांधलेला आहे, पण खूप जास्त काय नाही ते. आता तिथं आता प्रायव्हेट लोकांनी जागा घेतलेली आहे, त्यामुळं आता असं थोडाच किल्ल्याचा भाग फिरायला मिळतो. बाकी सगळे तर प्रायव्हेट झालेलं आहे. तिथंच मी तिथंच आता एका त्यांच्या मालकासोबत बोलत उभा राहिलेलं. त्यांचीच जागा आहे आता ते सगळे. त्यांनी कशी नावं करून घेतली माहीत नाही, पण त्यांचे त्यामुळे खूप छोटासा ते काय ते बुरुज आहे ना, 7 खानी बुरुज काय तर तेवढाच, त्याच्याशिवाय काहीच नाही तिथं. आणि थोड्याफार हे त्या काय म्हणतात त्याला तोफा राहिले त्या. आता आपण वापस पुण्याकडे. पुण्याच्या अगोदर आपल्याला जायला लागणार आहे अलिबागवरून पुण्याला. हो झाडात आल्यावर काय भारी वाटलं राव. वा वा. त्या बीचवर उकडत होतं, पण हायवेला आल्यावर रस्त्याला आल्यावर मस्त वाटायला आले. अजून आपली गाडी वाजायला चाललेली नाही, खडखड झाली नाही अजून तशी त्या मापात. बॅटरी चेंज केलेली आहे आपण. मजा नाही आली राव.
रेवदंडा फोर्टला. बीचला तर जाऊ शकलो नाही, भरती असल्यामुळं पूर्ण पाणी वर लागत असल्यामुळं हा मूड थोडा खराब झाला एवढ्या लांब येऊन. काय त्या किल्ल्या बाकीचे किल्ल्याचं काय म्हणता खाजगीकरण केल्यामुळं तिथं जायला परवानगी नाही. आणि जेवढ्याच आहे तिथं काय फक्त तेवढं एक ते 7 कमी बुरुज म्हणतात तो एक, आणि 4 भिंती, एक उघड्या खोलीसारखी खोली आहे. काल एवढंच आहे. किती बसलो 15 मिनटं फिरलो, 15 मिनटं बसलो, अर्धा तास झालं मागायला. हा पुढे कोरलाही किल्ला आहे, ते जरा लांब आहे अजून. आता माझ्यात ताकद नाही राहिली, घरी चिठ्ठी करून घरी जायची, मग माझ्यात ताकद नव्हती म्हणून माघारी घेत चालू. बघू आता नेक्स्ट टाईम कधी जर आलो का नाही आपण कॅम्पिंगला यायचं. कॅम्पिंग केल्यावर मग ती 2 मस्त मजे 2 कंप्लीट करून जायचं. असं करायचं. कोरलाई पण पलीकडं मुरुड जंजिरा इथून 30 किलोमीटर आहे वाटते, 30-40-30च. मंडळी आता झाल्या संध्याकाळ 5:26 काय तर झाले. तर मी अलिबाग सोडत आहे. आत्ता तुम्ही म्हणाल एवढा वेळ काय केला काय नाही, गेलो बीचवर, खाल्लं तिथं किती 3-3:15 पर्यंत तिथं बसलो आणि तिथंच एका खुर्चीवर दिलं, खुर्ची नाही बाकड्यावर झोपलो. काय भारी झोप लागली यार, सावली आणि विषयच क्लोज. उठून मग फ्रेश व्हायला जरा वेळ गेला, मूडच होईना झाला उठून माघारी जाऊ म्हणून. अशा अवस्था झाली की थांबाव काही इथंच, जावं तर लागणार आहे. तर आपला परतीचा प्रवास चालू आहे. हो बघू आता काय काय होते रस्त्यामध्ये आपल्या. जरा अशी गाडी आता थोडंसं वडावी लागणार आहे, कारण झोपल्यामुळे लय वेळ गेलेला आहे. चलो आता रस्ता मोकळा आत्तापर्यंत तर मिळाला आहे, जास्त ट्रॅफिक नाही. पुढे कसं होतं काय नाही. लोणावळा खोपोलीपर्यंत जरी मोकळं मिळालं तरी भारी. आता पेन क्रॉस केले, लय बोर झाले. आता कंटाळा आला गाडीचा. कंटाळा कशामुळे मी जी रेस्ट केली का नाही, त्या रेस्ट केल्यामुळे आता कंटाळा आला. आता नको वाटायला, आता वाटायला आले थांबावं कुठेतरी, इथंच काढावी संध्याकाळ. पण काय आता ऑप्शन नाही आपल्याकडे आता पर्याय नाही, आपल्याला असंच जावं लागणार आहे. त्यामुळे किती इथनं पुढं मूड नसल्यामुळं किती शूट करेन काय आयडिया नाही बा. जसे होईल ते होईल. बरं क्रिकेट खेळायला लागले रे, मजा. आपल्याला आहे का नाही, म्हणजे जोपर्यंत असा क्लिअर प्रकाश आहे ना तोपर्यंत लोणावळ्यात तर पुढं जायला पाहिजे, काय जरी झालं तरी. मजा. त्यानंतर मग काय अंधार जरी पडला तर लोणावळ्या पुढं कसं आपल्याला रस्ता माहीत आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण आपल्याला कमी 9-10च्या वर वेळा आपण तिकडून हे जा केलेले. त्या इकडचं जास्त माहीत आहे. त्यात खंडाळा घाट मी आता बघितलं आहे, खतरनाक आहे. त्यामुळे त्याच्या पुढे गेलो पाहिजे, अवजड आहे तोपर्यंत. ओके बघू कसं होतं आपलं, पोचतोय का आपण वेळेत, कारण अजून तरी प्रकाश चांगला आहे. किती वेळ झाले, 6:15 झालेले आहे. मी नाही या मुंबई पुणे घाटात, म्हणजे खंडाळा घाटाला हा पार्ट आहे ना जिथं खाली एक्सप्रेस वे दिसतोय वर हे आहे बसायला ही जागा. मी मित्रांसोबत कधी ना कधी येणार. काय एन्जॉयबल आहे, लोक पोरं बसलेले असतात, मस्ती करते, ग्रुप असतोय त्यांचा, काहीसुद्धा नाही तिथं बघण्यास. असं तुम्ही व्ह्यूज तेवढा आहे, आपण असं म्हणू शकत नाही. पण काय पोरं एन्जॉय करते त्यांच्या मित्रांसोबत. आपल्याला बी करायचं. बघू आपले मित्र कधी तयार होत. खूप सारे मित्र आहेत आपले इथंच, प्रत्येकाला वेळ मिळणं अवघड आहे ना सेम टाईमला. वेळ कधी शक्य होतं ते. 7 वाजलेत आणि आपण लोणावळा पार केलेला आहे. आता अंधार बी पडला आहे.
गोप्रोचं नाईटचं शूटिंग मला माहिती आहे खूप गचाळ आहे, तरी मी करतो कारण थोडं तरी नाईटचं असं आपण रात्री माघारी चाललो आहे तर म्हणून. नाहीतर मी गोप्रोला नाईटचं शूटिंग काढ देत नाही. मला लई वेळानं हे केलेलं काय नाखुश केलेलं आहे असं म्हणू शकतो. नाखुश मला पाहिजे तसे फुटेज आलेच नाहीत त्याचे. अशा प्रकारे त्याने चित्रीकरण केलं नसल्यामुळे मला आता वाटतच नाही. बघण्यावर तर वाटत आहे थोडं थोडं का होईना पण ओढतोय GoPro. आणि खरं सांगा हा व्लॉग मोठा होणार आहे असं मला तर वाटतं, कारण मी फुल टाईमपास यात केलेला आहे. हा होता बी व्लॉग म्हणजे काय म्हणतात त्याला आपण नुसतं सोलो रायडिंगचाच होता, त्यामुळे ह्यात हे होणारच होतं. इन्फॉर्मेशन हे असलं काय नाही, ह्यात मजा होती फुल. ला ला ली ला 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 ला. अरे टाटा क्रो काय सेक्सी गाडी दिसते रे. सोसायटीत आलेलं आहे. लय कंटाळा आला आहे बेकार. बरोबर 8च्या अगोदर आलेलो आहे आपण. जे ठरवलं होतं तसंच एक्झॅक्टली आपल्या प्लॅनप्रमाणे झालेलं आहे की 8च्या अगोदर पोचू. आता बघू पुढचा अभिप्राय द्यायचा होतो नाहीतर उद्या. लय कंटाळा आला आहे आता. आपण आता आपली इथं गाडी पार्किंगला लावू आणि थांबू. काय असेल ते नंतर बघू आता. आणि आपण पोचलो आपल्या पार्किंगला. बाय. साइन ऑफ.